या संपूर्ण भारतामध्ये जगदविख्यात असलेली अशी उडी जी स्वतःच्या आईसाठी होती, आणि अशा उड्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्या फक्त दोनच. पहिली उडी जी रामायणामध्ये सीतामाईसाठी हनुमंतरायांनी घेतली, उड्डाण केलं आणि लंकेमध्ये गेले. आणि दुसरी उडी ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी या मातृभूमीसाठी घेतली. काळ्या पाण्यामध्ये उडी घेतली, कसलाही विचार न करता. अर्थात अंतर काही पार केलं आणि काहीच कालावधीमध्ये पुन्हा एकदा ब्रिटिशांनी तात्यारावांना कैद केलं. पण केलेल्या या धाडसामुळं आता हे ब्रिटिश अधिकारी आपला दुपटीनं छळ करणार हे सावरकरांना माहिती होतं, आणि म्हणूनच या त्रासालाही न जुमानता, त्याला तोंड देण्यासाठी म्हणून, त्याच्या छाताडावर उभं राहण्यासाठी म्हणून एक अंगामध्ये धैर्य हवं, आणि त्यामुळं एका कवच मंत्ररूपी काव्याची रचना सावरकरांनी केली. आणि त्या काव्याचे बोल होते, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिलरी पूजगती असा कवण जन्मला. आणि म्हणूनच याच ओळींचं चिंतन करायला उभी आहे. नमस्कार. आज या वक्तृत्वाच्या पटलावरती या स्पर्धकांच्या झोळीमध्ये समान गुणांचं दान टाकणारे आजचे सर्व परीक्षक, वक्तृत्वाच्या पटलावरती शब्दाच्या सोंगट्या मांडून प्रतिस्पर्ध्याला चितपट करणारे माझे सर्व स्पर्धक मित्र आणि मैत्रिणींनो, आणि आपल्या श्रवण शक्तीच्या जोरावर प्रत्येक स्पर्धकाचे आकलन करणारा श्रोतृवृंद, मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 21 आपल्या पुढे विषय मांडते आहे, अनादिमी अनंतमी अवध्यमी. अर्थात सावरकरांनी या काव्याची रचना केली, या ओळींची रचना केली. सावरकरांची काव्य प्रतिभा ज्याची तुलना खरं तर कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही, पण तलवारीच्या पातीलाही लाजवेल अशी शब्दकळा आणि फुलावर रुंजी घालणारं शब्द वैभव, यामुळं ही काव्य प्रतिभा सावरकरांची फुलत गेली. आणि सावरकरांना अर्थातच वक्तृत्वाचं वरदान होतं, आणि हेच वरदान, त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. ज्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं की माझं अवघं जीवन हे या भारत मातेसाठी आहे, त्यावेळी सावरकर जराही कचरले नाहीत. सावरकरांनी सांगितलं, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. आपल्या सगळ्यांना माहितीये की अनादि म्हणजे ज्याची सुरुवात किंवा प्रारंभ माहिती नाही, अनादिमी अनंतमी ज्याचा अंत आम्हाला माहिती नाही, आणि अवध्यमी म्हणजे जो कधीही मारला जाऊ शकत नाही असा अमर. असा अमर झालेला व्यक्ती, म्हणजे खरं सांगायचं तर अमरत्वाची प्रचिती ज्याला आली त्याला मृत्यूही घाबरवू शकत नाही, आणि त्यामुळे त्या मृत्यूची भीती सावरकरांना तरी कशी असेल. त्यामुळे याच शब्दात सावरकरांनी त्या ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं. पण खरं सांगू का, सावरकरांनी हे जे शब्द उद्गारले ना, ते स्वस्वार्थासाठी कधीही नव्हते. ते स्वस्वार्थासाठी नव्हते, तर ते भारत देशाच्या, या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी होते, तिला परकीय शृंखलेतून मुक्त करण्यासाठी होते. सावरकरांनी सांगितलं की या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि या देशाचं आम्ही सगळेजण देणं लागतो, आणि या देशाचं कर्तव्य म्हणून सावरकरांनी आपलं अवघं आयुष्य या भारत मातेसाठी अर्पण केलं होतं. आमच्याकडे बोलणारे खूप असतात, करणारे किती आहेत याचा विचार करायची गरज आहे. पण सावरकर, प्रसंग घडला होता की त्यांची पत्नी त्यांना कारागृहामध्ये भेटायला आली होती. पत्नीनं त्यांना नखशिखांत निहाळलं. सावरकर हसले आणि म्हणाले, काय ग, तुझा पती परदेशात जाईल, विदेशी जाईल आणि बॅरिस्टरचा झगा पांघरून येईल असं तुला वाटलं ना? अगं पण काय करू, या भारत मातेमध्ये, या भारत देशामध्ये माझ्या सर्व देशवासियांचे, असंख्य भारतीयांचे संसार मोडताना उघड्या डोळ्यांनी मी पाहत होतो, आणि म्हणून मी माझा चूलबोळक्याचा संसार मोडला, कारण मला अनेकांचे चूलबोळक्याचे संसार ते जे होते त्यांना सावरायचं होतं. आणि त्यामुळं आपलं अवघं आयुष्य या देशासाठी अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांगतात, अनादिमी अनंतमी अवध्यमी. आता अर्थात सावरकरांनी जरी हे काव्य हे एकवचनी प्रथम पुरुषामध्ये रचलेलं असलं,
तरी सावरकर हे फक्त स्वतःसाठी म्हणत नाहीत बरं. ज्यावेळी प्रश्न आमच्या भारत मातेचा येतो त्यावेळी हेच सावरकर ब्रिटिशांना ठणकावून सांगतात की आमची ही भारत माता सुद्धा अनादी आहे, अनंत आहे आणि अवध्य आहे. आमची ही भारत माता जी आमची आई आहे, जर मी अनादी असेल तर माझी आई, मला जन्म देणारी आई सुद्धा अनादी आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला माझ्या या भारत मातेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येईल, तिला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, परकीय शृंखलेतून तिला मुक्त करायचं असेल, त्यावेळी आम्ही सगळेजण या भारताचे पुत्र, या भारत मातेचे पुत्र, अनादिमी, अनंतमी, अवध्यमी म्हणून भारत मातेच्या समोर उभे राहू, भारत मातेच्या बाजूने उभे राहू. भारत माता ही सुद्धा अनादी आहे आणि म्हणूनच सावरकरांनी या भारत मातेलाही अनादी म्हटलं. सावरकरांनी सांगितलं की आमचा हा जो अनादी, अनंत आणि अवध्य विचार आहे ना, तो कुठल्याही तेलाच्या घाण्यावरती किंवा त्या काळ कोठडीला बघून, काळ्या पाण्याला बघून किंवा तुम्हा इंग्रजांच्या अत्याचाराला बघून कधीही डगमगणारा नाहीये. आणि आमच्या महापुरुषांचं आयुष्य हे नुसतं ऐकण्यासाठी नसतं तर ते आचरणात आणण्यासाठी असतं. आणि जेव्हा आम्ही सावरकरांचे हे विचार आमच्या आचरणामध्ये आणू त्याच वेळी या ओळींचा खरा सन्मान प्रत्येक भारतीयाकडून होईल. एवढंच सांगते. आज जरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देहानं आपल्यामध्ये नसतील, परंतु त्यांचा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये शेवटपर्यंत स्फूर्तिदायी राहणार आहे. सरकारनं त्यांना भारतरत्न देऊ देत, जेव्हा द्यायचं आहे तेव्हा देऊ देत, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव आमच्यासाठी भारतरत्न होतं, आजही आहे आणि कायम राहील. एवढाच आशावाद. आभार.